अन्नपूर्णा's किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बटाटा डाळ वांग बनवणार आहोत। एकदम चमचमीत मस्त असं हे डाळ वांग होतं। यासाठी मी इथे 2 वांगी घेतलेली आहेत मीडियम आकाराची, त्याचबरोबर 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे। इथे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा, एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी 10 मिनिटे भिजत ठेवलेली आहे। यासाठी लागणारे मसाले बघूया। इथे मी कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे, किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा घरकुल मसाला घेतलेला आहे। आता इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, गॅस पेटवून घेते। कुकर आपला गरम झालेला आहे। आता याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। एक 2 मिनिटं तेल गरम झाल्यावरती तेल आपलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालते, 1 चमचा जिरे घालून घेते, बारीक चिरलेला कांदा घालून घेते, त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते। याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेते, बारीक केलेला लसूण खोबरं आणि आल्याचा मसाला तो घालून घेते। कांदा टोमॅटो छान असं बारीक ग्रेव्ही होईपर्यंत आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत। आता याच्यामध्ये हे सगळे मसाले एकत्रच घालून घेणार आहे आणि 5 मिनिटे हे मसाले असेच भाजून देणार आहे। मसाला आपला भाजून झालेला आहे। आता इथे कांदा बटाटा आणि वांग छान असं धुवून घेतलेलं आहे। आता हे घालून घेणार आहे। कांदा टोमॅटो आपलं छान असं मिक्स झालेलं आहे मसाल्यामध्ये। आता याच्यामध्ये भिजवलेली डाळ आहे हरभऱ्याची अर्धी वाटी, ती घालून घेते आणि सगळं मिक्स करून घेणार आहे। एक 5 मिनिटं हे मसाल्यामध्ये असंच भाजून घ्यायचे। याच्यामध्ये मी गोडा मसाला 1 छोटा चमचा घालून घेते, एक चमचा मीठ घालून घेते, मसाले आपले सगळे भाजून छान असे वांग्या बटाटा बरोबर झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेते। आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण गॅस बंद करून घेतलेला होता।
आता कुकरही थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूया. आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि बारीक गॅसवरती कुकरमध्ये 2 चमचे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि सगळं मिक्स करून घेऊया. आणि एक उकळी काढून घेणार आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि 1-2 मिनटं आपण ही छान अशी उकळी आणून घेणार आहोत. आणि आता ही भाजी आपण काढून घेणार आहे. खूप छान डाळ वांग बटाट्याची आपली चमचमीत भाजी अशी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.